देवाबरोबर सांगायचं, देवा बाज झाला आता तुझे माझे राज्य, नाही दुसऱ्याचे काज मला सांगा ना मायबाप. देवाबरोबर एवढं बोलायचं. आम्ही देवाबरोबर बोलत नाही. वयाच्या 18व्या वर्षी परमार्थाला सुरुवात केली तुकोबरायांनी आणि वयाच्या 42व्या वर्षी जगाचं बाप विमान घेऊन इथं आलं. काय केलं? या भूमीमध्ये जिथं कीर्तन चालू आहे ना, जगाचं बाप विमान घेऊन आला. मला सांगा किती वर्षाचा संप्रदाय? आम्ही 70 वर्ष वाऱ्या करतो. 70 वर्ष. मला लोक भेटतात, महाराज 25 वर्ष वाऱ्या करतो. अरे त्यातलं काय सांगतो? व येड्या बाबडीला मुंगळा सुद्धा दिवसातून 50 वेळा खालीवर जातो. त्याच्या काय वाऱ्या आहेत? आयुष्यभरामध्ये आत्मचिंतन करत वाऱ्या करणं. तुकोबराय देवाला सांगतात, देवा तुझ्याशिवाय मला कुणी नाही. आणि तुम्हाला सांगू, देवाबरोबर तुकोबराय भांडले अर्ध्या गाथ्यापर्यंत आणि अर्ध्या गाथ्यांच्या नंतर करुणा रस ओतला. तुकोबरायांनी अनेक विशेषणं अनेक जागी वापरली. त्यांचं चित्त मोहरून आलं. चित्ताला जाग्यावर आणण्याचे परमात्म्याच्या चरणावर लावायचे 2 प्रकार आहे. एकतर त्याला गोंजारून लावावं लागेल, नाहीतर त्याचं निरोध करून लावावं लागेल. काय करावं लागेल? त्याला दमन करून भगवंताच्या चरणावर लावावं लागेल. नाही तर दुसरं आहे, त्याला मोहरुनी चित्ता आणू हळूच वरिहिता. तुकोबराय म्हणतात, चित्ताला गोंजारून मोहरून, बाबा असं नाही असं तू परमात्म्याच्या चरणाजवळ लाग असं म्हणावं लागेल. नाहीतर दंडन तरी करावं लागेल, त्याचं बंद निरोध करावा लागेल आणि त्याच्याशिवाय ते तिथं राहणार नाही. तुकोबरायांनी चित्ताला अनेक वेळा दंडन केलं. कधी कधी देवाला त्यांनी समुद्र म्हटलंय आणि स्वतःला नदी म्हटलंय. गाथा वाचा ना मायबाप. कधी कधी ते झाड देवाला म्हटलंय आणि त्यावर विहार करणारा पक्षी स्वतःला म्हटलंय. अरे कधी कधी देवाला गाई म्हटलंय, स्वतःला वासरू म्हटलंय आणि कधी कधी देवाला आई म्हटलंय. आपण तिचं लेकरू झालेत मायबाप. त्याशिवाय नाही. तुकोबरायांनी वारंवार देवाला, पण बराच काळ रमले ना तुकोबराय, ते एका विशेषणात रमलेले. देवाला आई आणि आपण लेकरू. बरं का? किती गोंजारलं चित्ताला. सांगितलं तू लेकरू आहे, ती आई आहे. आणि खरंच तुकोबराय ज्या भावनेत रमले ना, ती भावना आमच्या अंतःकरणात परमार्थ वांज करता कामा नाही. आम्हाला हिशोब लावता आला पाहिजे. तुम्हाला सांगू, नुसतीच कीर्तनं, नुसतीच प्रवचनं अवघ्या महाराष्ट्राभर गदारोळ चालू आहे, पण परिवर्तनाची लाट जोपर्यंत कीर्तनात येत नाही ना. आणि मी तर नेहमी सांगतो, मी आता उत्तर प्रदेशामध्ये होतो. उत्तर प्रदेशामध्ये अशी मी मंदिरं पाहिली की कोट्यावधी रुपयाची मंदिरं आहेत. अरे 750 वर्षापूर्वीचा संप्रदाय अजून महाराष्ट्राची कक्षा सोडायला तयार नाही. तो विश्वव्यापी व्हायला तयार नाही. काय कारण आहे? अलीकडे याचं कारण असं आहे, ती पाप आमच्या प्रचारकांच्या माथी आहे. कारण आम्हाला ज्ञानोबराय तुकोबराय सांगणं जमलं नाही. बरं का? आम्ही दुकानाला पाट्या लावल्यात ज्ञानोबराय तुकोबरायच्या, पण भांडवल मात्र स्वतःचं विकतोय. काय करतोय? आणि जोपर्यंत गाथा प्रमाण मानून कीर्तन होणार नाहीत, बरं का, जोपर्यंत ज्ञानेश्वरी प्रमाण मारून कीर्तन होणार नाही, तोपर्यंत आमचं चित्त भगवंताच्या चरणाजवळ लागणारच नाही. आणि तुम्हाला सांगू का, प्रपंचातली दुःख तुम्हाला सांगायची आम्ही आणि तुम्ही त्याच्यावर हसायचं. हे कसं आहे सांगू का? तुकोबरायचं एकच प्रमाण आहे. खर्जूला जो आहे ना, तो मूळव्याधवाल्याला हसतोय. तुकोबराय म्हणले काय झालं? बाकी काहीच नाही. हे दोघं एकमेकाला दुःख सांगतात. हा म्हणतो मला खरूज झाली, तो म्हणतो मला मूळव्याध. दोघं एकमेकाला हसतात. अशीच परिस्थिती आहे सध्या. परमार्थाची परिस्थिती अशीच आहे. फक्त आम्ही सांगितल्यासारखं करायचं, तुम्ही ऐकल्यासारखं करायचं. पहा ना, काल रिटायर झालेले म्हातारे होते. पोरं नाहीच, रिटायर झालेले गुरुजी. आणि स्वयंपाक चांगला. एक पाहुणा आला, अतिथी देव भव असं म्हटल्याबरोबर ते म्हणले जेवता काय? हा म्हणला कुठं बसायचं सांगा. आता तो 1972च्याच दुष्काळातला होता. आपण म्हणतो नको मी जीवन आलो आहे असं असतंय ना, पण तो म्हणला कुठं बसायचं सांगा. ते म्हणले बसा. आता रोज त्या वेळेला तो यायला लागला. आता तो विचारितही नव्हता कुठं बसायचं, जाऊन डायरेक्ट बसायचं. एक दिवस ते रिटायर गुरुजी होते ना, त्यांनी बायकोला म्हणलं तुला काय अक्कल आहे का? गॅस किती महाग झाला, कांदे किती महाग झाले, कुणालाही म्हणते जेवायला बस. ती म्हणली मी काय करू आता? एकदा म्हणले प्रमाणे, पण ते रोज येतात, त्याला मी काय करू? म्हणले उद्या बघ असं करायचं. तो यायची वेळ झाली की दरवाजा लावून घ्यायचा. मी काठी घेईल आणि जमिनीवर धोपाटे टाकील. तू रडायचं, तू म्हणायचं नका ना मारू, परत नाही बोलावणार कुणाला जेवायला. मला आता सगळं कळालंय, अहो सगळी महागाई वाढली, माझी चुकी झाली. आता दुसऱ्या दिवशी पाहुणा यायची वेळ झाली, यांनी दरवाजा लावला आणि यानं काठी घेतली आणि मारायला सुरुवात केली. बोलवशील जेवायला, बोलवशील कुणाला जेवायला? ती म्हणली पाया पडते हो, परत नाही बोलावणार, चुकलं माझं, मला कळालंय आता महागाई किती वाढली. आता हा म्हणला आजपासून खानावळ बंद झाली. आणि तो माघारी वळला. माघारी वळाल्यावर या म्हाताऱ्यानं म्हातारीच्या हातावर टाळी दिली. म्हणला मी तुला कसं मारल्यासारखं केलं? म्हातारी म्हणली मी कसं रडल्यासारखं केलं? तेवढ्यात जे गेलं होतं ना ते मागं आलं. म्हणला मी कसं गेल्यासारखं केलं?
तशी तुमची आमची अवस्था आहे. आम्ही सांगितल्यासारखं करायचं आणि तुम्ही ऐकल्यासारखं करायचं, सगळं गोंधळच आहे. म्हणजे एकानं पार्टनरशिप मध्ये दुकान खोललं बरं का. एक जण रात्री जाऊन गावात डांबर टाकायचा खिडक्यांवर दरवाज्यावर, आणि त्याचा मित्र पार्टनरशिप मध्ये धंदा होता. सकाळी लोक उठली की म्हणायचे साफ काय न करायचं, तवऱ्यात आवाज यायचा, डांबर साफ करणार. हा मागचं साफ करीत पर्यंत पुढच्या गावात हा डांबर टाकून ठेवायचा. काय करायचं? सध्या परिस्थिती अशी चालू आहे. म्हणून तुम्हाला जर जीवनामध्ये काही करायचं असेल, मी तर काल बोललो, म्हणजे क्रिकेटची मॅच चालू होती पा, आणि एक पोरग येऊन बसलं. साहेबांनी विचारलं, सांग रे, अमक्या अमक्या प्रश्नाचं उत्तर त्याला सांगता येईना. ते म्हणले, गुरुजी काय पोरांना शिकवता? पोरग म्हणलं, गुरुजी मी काय मूळचा विद्यार्थी नाही, आज मॅच चालू आहे त्यामुळे मी बदली आलोय. काय झालंय? बदली आलोय. जो खरा विद्यार्थी तो मॅच पाहायला गेला. गुरुजी काय करता तुम्ही? असं तुम्हाला सस्पेंड करतो. मुख्याध्यापकाकडे जातो. गुरुजी म्हणले, मी तरी कुठं खरा गुरुजी? खरा गुरुजी मॅच पाहायला गेलाय, मी बदली आलोय. ते मुख्याध्यापक म्हणले, पोरग बदललं तर ठीक आहे, शाहरुखच्या जागी सलमान आला, सलमानच्या जागी शाहरुख बसला, इथपर्यंत ठीक आहे, पण गुरुजी बदलले तरी तुमचं ध्यान नाही, तुमची कंप्लेंट वरती करतो. ते म्हणले, ध्यान असायला मी खरा मुख्याध्यापक पाहिजे ना. म्हणले, खरा मुख्याध्यापक मॅच पाहायला गेले. जी अवस्था त्यांची आहे की नाही, तीच अवस्था परमार्थाची सध्या. फार गोंधळ आहे सध्या. आणि एक वाक्यता होण्यासाठी तुकोबरायांचा गाथा हा प्रमाण मानला पाहिजे. आणि गाथा जर प्रमाण मानला पाहिजे तर चित्ताला किती मोहरलं पाहिजे तुम्हाला सांगू काय? चित्ताला हळवार हितावर आणलं पाहिजे. चित्त आहे कुठं? चित्त ही वस्तू काय? चित्त म्हणजे काय? चित्तानं अधोगती होते की ऊर्ध्वगतीनं प्रयाण होतंय? आम्हाला चित्त कळालं पाहिजे. चित्त अजून कुणालाही सापडलेलं नाही. चित्तालाच अंतकरण म्हणा बरं का, चित्तालाच मन म्हणा, काही फरक पडत नाही. म्हणजे प्राण अपान व्यान उदान समान, हे पंचप्राण, पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, आणि मग 16वं मन, त्याला चित्त म्हणा, त्यालाच अंतकरण म्हणा, काही फरक पडत नाही. पण या चित्तामध्ये बऱ्याच जन्मीच्या भोगलेले विषय आणि त्यानं बरबटलेलं आहे चित्त. काय झालेलं आहे? इतकं बरबटलेलं आहे का त्याला त्याची आठवण वारंवार होत राहते. बरं का, जे जे विषय भोगलेत ना त्याची आठवण होत राहते. बरं, गुरुवर्य शिंपी महाराज फार गोड दृष्टांत सांगायचे. गुरुवर्य बाबा असं म्हणायचे, एका पोरानं या चित्तानं आम्हाला इतकं फसवलंय, किती? एका पोरानं पोळ्याला बैल आणले बरं का, आणि म्हणलं याला कलर देऊ. काय देऊ? आता कलर द्यायचा तर कसा द्यायचा? तो म्हणला घेरू आणू घेरू. बरं, घेरू भिजवायचा तर कशात भिजवायचा? तो म्हणला बकेटमध्ये भिजू. बकेट, त्यानं संडाची बकेट घेतली, त्याला टिनपॉट म्हणा, काय चिनपॉट म्हणा, काय म्हणायचं ते म्हणा, त्यानं ते भिजवलं रातभर आणि देवळीमध्ये ठेवून दिलं. म्हणलं सकाळी जरा चांगलं भिजलं की बैलांना कलर देऊ. आता सकाळ झाली, याचा पिता सकाळी लवकर उठला, कारण तो पिता होता. तुम्ही का हसला मला काही कळलं नाही. तो पिता असल्यामुळं लवकर उठला, पिता होता ना तो. तो सकाळी लवकर उठल्यावर तो बादलीपाशी गेला, त्याला शौचात जाण्याची भावना झाली. बघा बरं का चित्त कसं फसवतंय. शौचात जाण्याची भावना झाली आणि त्यानं बकेट उचलली. आता झुंजू मुंजू झालं होतं पद्याच्या भाषेत. झुंजू मुंजू म्हणजे अंधारही नाही आणि फार प्रकाशही नाही. तो मच्चा काळ आहे ना जो, त्याला झुंजू मुंजू म्हणायचं. त्यानं ती बादली उचलली, त्यानं पाहिलं नाही कशाची, गेला विधी उरकला, आणि विधी उरकल्यावर सिंहावलोकन केलं. आणि सिंहावलोकन केल्यावर त्याच्या चित्तानं खोट्या आधारित ज्ञानावर निर्णय दिला की तुझ्या शरीरातून एवढं रक्त बाहेर गेलं, माझ्याकडे काय पाहता? ते खाली पडलं. 1.5 तास झालं घरी आलं नाही, म्हणून त्याची बायको शोधायला गेली. आणि मग ध्यानात आलं की चक्कर येऊन पडलं, त्याला दवाखान्यात नेलं, ऍडमिट केलं, आणि ॲम्ब्युलन्स गेली आणि बायको दारात रडायला लागली. आता माझं कसं होईल, काय करावं, असं कसं झालं, देवानं कसा घाला घातला? त्या आवाजानं ते लेकरू उठलं, आणि लेकरू उठल्यावर ते आईचा पदर ओढायला लागला. आई, माझी बादली कुठे थांबली? आता एवढ्या गडबडीत कोण बादली सांगेल त्याला? त्यानं सांगितलं, ए आई, माझी बकेट कुठं आहे? त्यावेळी आई म्हणली, कशाची बकेट रे? म्हणला, मी तर देवळीत घेरू भिजत घातला होता, कुठे आहे? मग आईच्या ध्यानात आलं काय गडबड झाली असेल. मग ती पळतच गेली, जिथं बादली पडली होती तिथून उचलली, दवाखान्यात गेली आणि त्याला हलवून जाग केलं. उठा,
अहो तुम्हाला काही झालं नाही हो, आपल्या पिंट्यानं घेरू भिजत घातला होता. काय झालं होतं? आणि ती बादली तुम्ही घेऊन गेला. मग यानं हळूच डोळे उघडले, त्या बादलीक पाहिलं, चित्तानं सत्य ज्ञानावर निर्णय दिला का तुला काहीच झालं नाही, त्या घेरूला तू रक्त समजला आणि त्याच्यामुळे अवस्था झाली, आपली गोष्ट संपली. त्यानं सलाईंच्या नळ्या तोडल्या आणि घरी आनंदानं चालत आला. कुणी फसवलं हे सगळं? चित्त फसवतंय आम्हाला. वारंवार चित्तानं आतापर्यंत फसवत आलंय. कारण भासमान दुनियामध्ये चित्त आम्हाला फिरवत राहिले, इतकं फिरवत राहिले, इतकं फिरवत राहिले का अजून आम्हाला कळत नाही. संतांनी चित्तालाच गोंजारलं, चित्ताचा निरोध केला आणि मग देवाच्या आठवणीमध्ये त्याला लावलं. मायबाप, संत जीवना वसंत ऋतू आला बरं का, वसंत ऋतू आला का बागेला बहार येतो, पण संत जीवनात आले की जीवनाला बहार येतो. काय होतं ऐका, संत वसंत ऋतू बागेत आला का वाळल्याचं हिरवं होतं. काय बोललो मी? संत जर वसंत ऋतू आला तर वाळलेलं गवत सुद्धा हिरवं होतं, बगीचा हिरवी होते, मोहरून येते. पण संत जर जीवनात आले ना तर आयुष्यच बदलून जातं दादा, वेगळं काही करावं लागत नाही. ऐका, वसंत ऋतू आला की प्रकृती बदलते आणि संत जीवनात आले की संस्कृती बदलते. विठाला विठाला. जीवनाचं तत्वज्ञान जर तुम्ही पाहिलं तर संतांनी चित्ताला मोहरलं. चित्त असं आहे का ते आठवणीनं बरबटलेलं आहे. कधी कोणती आठवण येईल सांगता येत नाही, म्हणून माणसं शांत बसू शकत नाही. पहा, माणसं बंधनात जन्माला येतात पण मुक्तीच्या अवस्थेला जाऊ शकत नाही. रामतीर्थ स्वामी बरं का, इतके रडायचे, इतके रडायचे, इतके रडायचे. चित्ताला आठवण झाली ना देवाच्या आठवणीने इतके रडायचे, इतके रडायचे का गंगा मातेला पूर यायचा. काय व्हायचा ते रडले की, आणि मग ढग यायचे आणि ढग आले का त्या ढगांना रामतीर्थ सांगायचे, जा कृष्णाला सांगा का रामतीर्थ तुझी आठवण काढतोय, लवकर ये भेटायला. पण हे इतके रडायचे, इतके रडायचे बरं का. रडल्याच्या नंतर ढगांना रडू आवरायचं नाही, पाऊस पडायला सुरुवात व्हायची. रामतीर्थ सांगायचे, अरे तुम्ही आता पडू नका, पहिलं माझ्या कृष्णाला इथं येऊ द्या आणि इतकं पडा, इतकं पडा, इतका पडा की परत तो गेला नाही पाहिजे. ही चित्ताची आठवण आहे. काय बोललो मी? चित्ताला एवढं मोहरावं लागतंय. हेच रामतीर्थ एकदा जात असताना झाडाला वस्त्र अडकलं, दिगंबर अवस्थेत झाले, वरची कपडेच नव्हती आणि अंगात खालचं लावलेलं झाडाला अडकलं, नग्न झाले. लोक म्हणली, ओ अहो तुम्ही नग्न झालात, कपडा राहिला नाही तुमच्या अंगाला. ते म्हणले ती देवाची इच्छा आहे, कारण त्याला आता मला भेटायचंय आणि त्याला भेटायचंय म्हणून वस्त्राचा सुद्धा आडसर नको म्हणून त्यानं फेडून घेतलंय. काय केलं मायबाप? चित्ताला एवढं मोहरावं लागतंय. आमच्या चित्तामध्ये काय काय भरलंय? ज्याच्या चित्तामध्ये गाई म्हशी आहेत त्याचं चित्त गोठ आहे. काय? ज्याच्या चित्तामध्ये सारखं संसद, ग्रामपंचायत, पंचायत समिती भरली, समजायचं चित्त त्याचं राजकारण ज्याच्या चित्तात भरलंय त्याचं संसद आहे, ग्रामपंचायत आहे, पंचायत समिती आहे, झेडपी आहे बरं का. ऐका, ज्याच्या चित्तामध्ये नटनट्या भरल्या त्याचं चित्त चित्रपटगृह आहे. पण ज्याच्या चित्तामध्ये फक्त पांडुरंग परमात्मा प्रभू रामचंद्र कृष्ण भरलाय, समजावं तेच गोकुळ आहे, तीच देहू आहे, तेच आळंदी आहे, बास बाकी काही नाही. चित्ताला नेहमी मोहरून आणावं लागतंय. चित्त फसवत राहतंय मायबाप. आणि म्हणून चित्ताला आठवण नको. बरं, चित्त वारंवार आठवण करून देतंय. म्हणजे तुम्हाला सांगू का, मला तुमच्या बुद्धीची फार सशी ओलपट करायची नाही, पण जाता सांगून जातो. जर 15व्या वर्षी नाही, 20व्या वर्षी नाही, 25व्या वर्षी माळ घातली एखाद्यानं, त्याच्या अगोदर सगळे भोग भोगलेत बरं का. त्यानं सगळे भोग भोगलेत आणि दुर्दैवानं त्याला रस्ता बंद आहे आणि मांसाहाराच्या गल्लीतून जायची वेळ आली. काय झाली? आणि तिकडून त्या कोकणी स्त्री आल्यात, गुडघ्यापर्यंत त्यांचं लुगडं आहे, वरती टोपली आहे, त्याच्यात लांब लांब सफरचंद आहेत. ती पाहिल्यावर याच्या चित्तानं आठवण दिली, अरे हे तू कधीतरी पाहिलंय. काय झालंय? हे तू कधीतरी पाहिलं, हे चित्तानं आठवण करून दिली. बरं, चित्त इथेही थांबलं नाही, अजून पुढे गेलं. हे तू पाहिलंच नाही तर हे तू खाल्लंय सुद्धा. काय? आणि हे खालं इथं सुद्धा चित्त थांबलं नाही, याचा स्वाद त्यानं आठवण करून दिला. कधी बरबटलेलं चित्त त्यानं स्वाद आठवण दिला. आणि मानसशास्त्र सांगतंय, सायकोलॉजी सांगते, एखाद्या गोष्टीचा स्वाद आठवला म्हणजे चिंच जरी दाखवली ना तरी तोंडाला पाणी सुटतंय, कारण चित्ताला त्याचा स्वाद माहिती आहे. काय? चित्ताला आठवण झाली आणि त्यानं खालेलं त्याला आठवलं आणि त्याची लाळ ग्रंथी तयार झाली आणि लाळ ग्रंथी तयार झाल्यावर ते थुंकलं आणि लोक म्हणली त्याला किळस आली. हो,
आली होती काय? चित्तानं आठवण करून दिली. काय केली? तुम्ही वडापाव खाला तरी चित्त आठवण करून देतंय, आणि अजून काही जरी खाल्लं तरी आठवण करून देतंय कधी भोगलेले विषय. अजून एक मार्मिक गोष्ट सांगतो, ऐका. अरे देह एकदाच विषय भोगतो मायबाप, पण चित्त भोगलेला विषय हजारो वेळा नंतर रंगीलपणे भोगतय. काय करतंय? एक विषय शरीर एकदाच भोगतंय. बरं तुम्हाला सांगू का, चित्त एका जाग्यावर कधी थांबत नाही. ते एका विषयातून निघालं की दुसऱ्या विषयाकडे प्रविष्ट होतंय. बरं का, त्याला किळस येत असते. तुम्ही पहा ना, विषय भोगा, आणि भोगलेल्या मनुष्याच्या चेहऱ्याकडे पहा, अपराधीपणाची भावना येते. काय ते म्हणते? का मी माती खाली, का मी असं केलं, का मी भोगलं, अरे नको भोगायला होतं, अनुचित होतं तरी मी भोगलं. आणि भोगल्याच्या नंतर पश्चाताप दग्ध अंतर्करण होतं, आणि ज्याला पश्चाताप अनुतापामध्ये बदलतो त्यालाच भगवत भक्ती घडते. नाहीतर पश्चाताप हा जर पश्चातापच राहिला तर तो दगड म्हणूनच परमार्थात राहतो. विठ्ठल विठ्ठल. हो, ऐका, चित्ताचं जीवन असं एका विषयातून निघालं का विषय. मग तुम्हाला मी गमतीनं सांगेल. पहा, एखादं लहान लेकरू आहे, ते रडत जर असेल ना, त्याला अनेक बायांच्या कडेवर दिलं ना, बॉबकट केलेली असू द्या, दागिने घातलेले असू द्या, सेंट मारलेली असू द्या, एवढंच नाही एखादी हिरोईन असू द्या. बरं का, त्याला काय, हिरोईन आणि ती सामान्य स्त्री सारखीच आहे. हिरोईनची ओढ मोठ्या माणसांना आहे, लहान पोराला काय मला सांगा. त्याला हिरोईनच्या कडेवर दिलं ना तरी ते रडत राहील, पण त्याला जायचं कुणाच्या कडेवर असते? आईच्या कडेवर जायचं असते. मायबाप, तसं चित्त जिथून तयार झालंय की नाही, तिथं लावलं तरच समाधान आहे. कारण चित्त आलंय ते. नदी किती पळाली, मध्ये तळी जरी आली तरी ती ओलांडून जाते. तिला भेटायचंय समुद्राला. कुणाला? तिला भेटायचंय सागराला, तिच्या प्राणप्रिय सख्याला भेटायचंय. आणि तुकोबराय म्हणतात तिथंच तिला आनंद आहे, कारण सगळ्या उर्मी एकरूप होतात. कुठं? तुका म्हणे गंगा सागर संगम, अवघ्या झाल्या उर्मी एक माया, अवघ्या झाल्या उर्मी एक माया, म्हणे गंगा सागर संगमी, तुका म्हणे गंगा सागर संगमी, तुका म्हणे गंगा सागर संगमी, तसं गंगा समुद्राला गेल्याशिवाय समाधान नाही, तसं चित्त परमात्म्याजवळ गेल्याशिवाय समाधान नाही. तुकोबराय म्हणतात, नाही नाही तो केला व्यापार, वाहिला भार कुटुंबाचा. देवा, नको नको तो व्यापार केला, आता त्याची आठवण नको. म्हणून चित्ताला सांगतात, तू अशी आठवण देऊ नको का जेणे देवाचं चरण अंतरेल अभंगाच्या पहिल्या चरणात. देऊ आठवण, चिताशी नको 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 देऊ आठवण. जेणे देवाचे चरण अंतरे दे, जेणे देवाचे चरण
असा अवयव आहे, तो देवाजवळ लागला तर तुम्हाला परमार्थामध्ये उन्नती आहे. म्हणजे फार घासलेलं वाक्य सांगू का? मला सांगायची इच्छा नाही, पण तुमच्या आवडीचं आहे म्हणून सांगतो. प्रपंचामध्ये वित्त, शरीरामध्ये पित्त आणि परमार्थामध्ये चित्त. फार घासलेलं वाक्य आहे आणि सगळ्यांच्या आवडीचं आहे. चित्त जर देवाजवळ लागलं, नाथ बाबांना सांगितलं चित्त ते चैतन्य. सांगा, चित्तापासून चैतन्याची धाव जी आहे ती आभासात्मक आहे. इतकी आभासात्मक आहे, आम्हाला कळालं नाही. 3 प्रकारचं दर्शन आहे. एक आहे कनिष्ठ दर्शन, अधम दर्शन, एक आहे मध्यम दर्शन आणि तिसरं आहे उत्तम दर्शन. 3 दर्शन आहे चित्तासाठी. ज्याला स्वप्नात देवाचं दर्शन घडवतं चित्त, ते अधम दर्शन म्हणा. काय खरं असतंय स्वप्नातलं? काय खरं असते मला सांगा? एका वारकऱ्याला 2000चा बंडल सापडला बरं का, आणि 2000चा बंडल सापडल्यावर त्यानं उचलून खिशात घातला. तो म्हटला बरं झालं, आता 1 लाख बँकेत ठेवतो, 50,000ची पंगत घालतो आणि 50,000 गरिबांना वाटतो. बँकेत ठेवले त्याच्या व्याजावर महिन्याची वारी करतो. हे सगळं कुठं चाललंय? तेवढं ध्यानात ठेवा. सकाळी तो पंढरपूरच्या गाडीला थंड पाण्यानं आंघोळ करून बसला एसटी मध्ये, आणि एसटी मध्ये बसल्यावर कंडक्टर आला, तिकीट. यानं बॅग चापायला सुरुवात केली. रात्रीचा बंडल कुठे कुठं सापडेल हो? मला सांगा ना. देहूचा मनुष्य पंढरपूरच्या वारीला गेला आणि तिथं झोपला, आणि झोपेत त्याला पत्नी स्वप्नात आली. म्हणजे स्वप्नात सुद्धा देव यायला फार भाग्य लागते. काय बोललो मी? पत्नी आली, म्हटली का हो इतके दिवस झाले तुम्ही मला भेटायला आला नाहीत, वारीमध्ये गेलात, आमची काही आठवण आहे की नाही? म्हणून यानं झेंडा उचलला, बॅगा उचलल्या, पडशी अडकवली आणि घरी आला. पत्नी म्हणली अहो काय तुम्ही वारी सोडून आला, जा बरं परत. म्हणून तो इथून परत निघाला आणि पंढरपूरला पोहोचला आणि तेवढ्यात जाग आली. किती चालणं झालं हो? पायी किती सुजायला पाहिजे मला सांगा. स्वप्नामध्ये राजा झाला, काय खरंय का? राज्य मिळालं आणि गेलं, काय खरंय त्याच्यामध्ये? स्वप्नामध्ये मिळालेलं दर्शन हे अधम दर्शन आहे. मूर्तीमध्ये असलेलं दर्शन मध्यम दर्शन आहे. काय बोललो मी? मूर्तीमध्ये सुद्धा फार भगवंत आहे हे कळत नाही लोकांना, अजून कळालेलं नाही. वासुदेव सर्वमितीस महात्मा सुदुर्लभा, या न्यायानं जीवन जगावं लागतंय, कारण सगळीकडे परमात्मा भरलाय. विठ्ठल जोडी भरला, विठ्ठल जोडी भरला, विठ्ठल सगळीकडे भरलाय, ही अवस्था वेगळी. हे परोक्ष दर्शन आहे. पण मत्सदे दर्शन आहे ना मूर्तीमधलं. म्हणून मी नेहमी सांगितलं, मंदिरात जाऊन सुद्धा लोक फार सुधारतील आता असं वाटत नाही मला. म्हणजे जाऊच नाही असं सुद्धा नाही बरं का. ज्याला जायचंय त्यानं जावं, पण मूर्ती पाहिल्यानंतर सुद्धा बदल आपल्यात होत नाही. एक दगड एकदाच मंदिरात गेला तर कायमचा देव झाला, हा दगड आयुष्यभर जातो. बरं, मंदिरात जाताना सगळी दुनियाची स्वप्न पाहत जातो. कुणी काय कपडे घातली, कोण कुणाच्या घरात गेला, कोणती गाडी आली, कोणता कलर कुणी वापरला, आणि देवा पुढे गेला की डोळे झाकून घेतो. बरं, डोळे झाकल्यावर फार भयानक चित्रपट लागतो. डोळे उघडे जे दिसतंय ना तेवढं बरं आहे, डोळे झाकल्यावर फार भयानक आहे. आणि म्हणून तुम्हाला सांगून जाईल, मूर्ती या स्मशानभूम्या गावाच्या बाहेर असण्यापेक्षा गावाच्या चौकात पाहिजे. मी फार जहाल बोललो, लोक म्हणतील काय बोलता तुम्ही, मी सांगतोय ते बरोबर आहे. गावाच्या बाहेर स्मशानभूमी असली ना, मला काल एकानं विचारलं, म्हणजे त्या दिवशी मी एकाच्या घरी बंगल्यात होतो, दूध प्यायला नेलं. मला महाराज सांगत बसलं ते, महाराज हा मार्बल इकडून आणला, हा दरवाजा इकडून आणला, एवढा खर्च झाला बंगल्याला. वा 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 वा. मी म्हटलं काय, आता आम्हाला सुद्धा म्हणावंच लागतंय ना, काही अडचण नसते, कारण पाकिट अडकलेलं असते त्याच्याकडे आमचं सुद्धा, आणि स्तुती करावी लागते. फार कठीण आहे लोकांचं, म्हणजे पतिव्रता वाणी सुद्धा भ्रष्ट करावी लागते आम्हाला त्याच्यासाठी. अलीकडे तेवढंच चालू आहे फक्त. काय ऐका, त्यानं मला सांगितलं एवढा बंगला सुंदर बांधलाय महाराज, फक्त बंगल्याला काय नाव द्यायचं तेवढं सुचत नाही हो, तेवढं तुम्ही सुचवा. तुमच्याकडे शब्दाचं भांडार आहे, तुम्ही शब्द प्रभू आहात, सांगा ना काय नाव द्यायचं. म्हणलं मी नाव दिलेलं आवडेल तुला. म्हणला महाराज तुमच्या मुखातून आलं म्हणजे देवाच्या मुखातून आलं. म्हणलं बघ बरं. म्हणला हो हो.
तुम्ही सांगा तर खरं. म्हणलं त्याला नाव दे स्मशान. मला म्हणला उठा. उठा, दुधाचा कप ओढून घेतला माझ्या हातातून. माझ्या काय पाहत. मला म्हणला 1.5 कोटी पाहिले काय कधी एकत्र. 1.5 कोटी खर्च केला त्याला स्मशान म्हणता. मी म्हणलं रागावू नको, पण एवढं चांगलं नाव परत कोणी देणारा भेटायचं नाही. त्याला देण्यासाठी सुद्धा धाडस लागतंय, ध्यानात ठेवा. त्याला म्हणलं, मला म्हटलं कशाहून स्मशान म्हणता. म्हणलं बघ तुझा आजा कुठं मेला. म्हणलं जुनं घर याच ठिकाणी होता, तिथं मेला. आजी इथंच मेली. आजोबा चहा पिता पिता गुचकी लागली, इथंच वसरीवर मेले. त्याला म्हटलं माणूस मरतो कुठं. घरात. डोळे मिटतो कुठं. शेवटचा अखेरचा श्वास घेतो कुठं. घरात. मग खरं स्मशान कुठं आहे. कळालं तुम्हाला. बस बाकी काहीच नाही, एवढंच मला सांगायचं होतं. अरे ते स्मशान वस्ती आहे, तिथं गेलं का परत येत नाही, तिथं कोणी उठत नाही बरं का. पण माणसाचं दुर्दैव असं आहे, जिथं स्मशान तिथं एसी लावून झोपत येते. काय करते. हॉल एसी, किचन एसी, बेड एसी, पण डोक्यात मात्र हिटर लावलाय त्यांनी. काय लावलंय. हिटर. काहींनी संडास सुद्धा एसी केल्या, त्याशिवाय होत नाही त्यांना. पण डोक्यात मात्र हिटर लावलाय. मी कधी कधी विचार करत असतो, अरे जिथं कुणीच उठत नाही ते वस्तीला गेले मुडदे. आता पंचप्राण निघून गेला, तिथं धोतर वर धरतय राम 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 स्मशानभूमीत. आणि खरं स्मशान आहे तिथं घोरात आहे. काय करतोय. मला कळालंच नाही. मी कधी कधी विचार करतो, दिहू मध्ये तुमच्या पोरानं बंगला बांधला म्हणून आनंद मानू नका. पुण्यामध्ये तुमच्या पोरानं फ्लॅट घेतला म्हणून आनंद मानू नका. अरे पोरांनी फर्निचर केलं म्हणून आनंद मानू नका. पोरांनी जिवंतपणेच तुमचा फोटो बंगल्यात लावलाय म्हणून सुद्धा आनंद मानू नका. त्या फोटोला कधी फुलांची माळ पडेल माहिती नाही. त्या फोटोला फुलांची माळ पडण्यापूर्वी प्रभू नामाची माला हातात घ्या. अरे तोच खरा माल आहे, बाकी सगळं मळ आहे.